नमस्कार, मी अमित कोळेकर. आपण ऐकत आहात तरुण भारत न्यूज बुलेटिन. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. बागायत खाते, जिल्हा पंचायत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 65व्या फलपुष्प प्रदर्शनाला काल शुक्रवारी प्रारंभ झाला. बागायत मंत्री एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, डॉक्टर श्यामला इक्बाल यांच्यासह संचालक मानतेश मुरगोड आदी उपस्थित होते. बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध फळाफुलांच्या रोपट्यांचे प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहेत. विशेषतः फुलापासून विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या प्रदर्शनात गुलाब, मोगरा, जास्वंदी, जुई यासह 35हून अधिक फुलांची रोपटी नागरिकांना पाहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शनात आधुनिक शेतीसाठी सुसज्ज यंत्रणे ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शन नागरिकांना रविवार दिनांक 15 डिसेंबर पर्यंत पाहण्यास खुले ठेवण्यात आले आहे. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अधिवेशनाच्या शतक महोत्सवानिमित्ताने बेळगाव शहरातील प्रमुख चौकात आकर्षक देखावे उभारण्यात आले आहेत. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात 1924 साली काँग्रेस अधिवेशन संपन्न झाले होते. या निमित्ताने बेळगावात शतक महोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय पद्धतीने आयोजित केले जाणार असून यासाठी संपूर्ण बेळगाव शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये कुरुक्षेत्रातील रणांगणात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता उपदेश करताना देखावा अत्यंत विलोभनीयरित्या साकारण्यात आला आहे. तसेच राणी कित्तूर चन्मा चौकात मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण चौक परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने नटून गेला आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात धान्याचा पुरवठा केल्यानंतर ई पास मशीनचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे धान्याचे वितरण रखडले होते. त्यामुळे कार्डधारकांना शुक्रवारी व शनिवारी दुकानावर हेलपाटे मारावे लागले. तांत्रिक अडचण असल्याचे कारण देत रेशन दुकानदारांनी कार्डधारकांना मागे धाडले, परंतु अनेक ठिकाणी दुकानदार आणि रेशन कार्डधारकांमध्ये खटके उडाले. सर्व्हर डाऊनचा फटका सर्वत्र पाहायला मिळाला. डिसेंबर महिन्यातील धान्य पुरवठा 1 तारखेदरम्यान झाला आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा झालेल्या धान्याची नोंद OTP यंत्रात झाली नाही. त्यामुळे दुकानदारांना बायोमेट्रिक घेऊन धान्य देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा तांत्रिक घोळ, त्यातच आता सर्व्हर डाऊनमुळे एका ग्राहकाला धान्य देण्यासाठी ई पासवर थंब घेण्यासाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहूनही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली दिसून आली. सरकारकडून बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र व राज्य सरकारने कामगारांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा कामगार संबंधित विविध प्रलंबित मागणीसाठी सुवर्णसौधवर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे ॲडव्होकेट यल्ला लातूर यांनी दिला आहे. ते आज शनिवारी शहरातील चव्हाडगल्ली येथे कामगारांच्या समस्या जाणून घेत बैठकीत बोलत होते. कामगारांच्या समस्याविषयी विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत सरकारला कामगारांच्या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव शहरात आज शनिवारी श्री दत्त जयंती धार्मिक पद्धतीने व पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील अनेक दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सकाळी 6 वाजता जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर मंदिरामध्ये भजन, प्रवचन, कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गोंधळी गल्ली, केळकर बाग, कडोरकर गल्ली पार्किंग, पहिले रेल्वे गेट नजीक असलेले श्री साई मंदिर, गोवावेस येथील दत्त मंदिर आदी मंदिरात सकाळी अभिषेक, पूजाविधी करण्यात आली. कालपासूनच दत्त जयंती उत्सवास प्रारंभ झाला होता. विविध पाने, फुलांच्या आकर्षक सजावटीने गाभाऱ्यातील दत्तमूर्तीचे पूजन करण्यात आले होते. दरम्यान भक्तांना केळी, खिचडीचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भाविकांनी गुरुचरित्र श्रवणाचा लाभ घेतला. सहकार, शिक्षण, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कैलासवासी गजाननराव भातखंडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त भातखंडे शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मुख्याध्यापिका दीपा AC यांनी गजाननराव भातखंडे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील योगदान याबद्दलची माहिती उपस्थितांना करून दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी कैलासवासी गजाननराव भातखंडे यांचा जीवन प्रवास नाटकाद्वारे उत्तमरित्या प्रस्तुत केला. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातखंडे यांनी गजाननराव भातखंडे यांच्या कार्याचा आढावा घेत 107व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. सूत्रसंचालन अश्विनी रायबागी, आशा मेकलक्की, आभार प्रदर्शन मोहनसिंग राजपूत यांनी केले. यावेळी सेक्रेटरी मधुरा भातखंडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साजिया जमादार यांच्यासह संपूर्ण भातखंडी कुटुंबीय, शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मॅथ्यू लोबो यांनी विशेष परिश्रम घेतले.
बेळगाव जुना पुणे बेंगळूर रोड नजीक वसलेल्या श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठामध्ये शनिवारी श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज साजरी होत असलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून भाविक दाखल झाले होते। सकाळी 10 वाजता रुद्राभिषेक, दुपारी 2 वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। सायंकाळी 7 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला। रात्री 8 वाजता महाआरती झाल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले। बेळगावसह संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र व इतर भागातील भक्तांना आजवर श्री स्वामींची प्रचिती अनुभवास आली आहे। या मंदिरात वर्षभर श्री स्वामी प्रकट दिन, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा व श्री दत्त जयंती आदी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळते। या प्रसंगी स्वामींच्या पादुकांचे अलभ्य दर्शनाचा लाभ भाविकांना मिळत असल्याने अनेक स्वामी भक्त पावन झालेले आहेत। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत कोल्हापूर येथील शिरोली औद्योगिक वसाहतीतील IDBI बँकेच्या शेजारी महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट जवळ असलेल्या महाराष्ट्र गॅरेजमध्ये थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने एका गॅस टाकीचा स्फोट झाला। या स्फोटात ट्रकसह गॅरेजमधील साहित्य जळाले आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। सदर घटना आज शनिवार दिनांक 14 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास घडली। सन 2022-23 ते 2024 अखेर निवृत्त झालेल्या अनेक सरकारी नोकरांच्या वेतनामध्ये सरकारच्या 7व्या वेतन आयोगाच्या नियमावलीनुसार मोठा अन्याय झाला आहे। यामध्ये मोठी तफावत असून निवृत्त नोकरांनी आपल्या न्याय हक्कासाठी 16 रोजी सुवर्णचौध येथे 1 दिवसीय आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन निवृत्त नोकर संघाचे राज्य संचालक चंद्रशेखर अरभावी यांनी केले आहे। चिकोडी येथे BRB सभाभवनामध्ये आयोजित निवृत्त नोकरांच्या सभेमध्ये ते बोलत होते। सिद्धनाळ येथे जवळपास 32 एकरात शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 17 शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे। निप्पाणी अग्निशमन दलाने वेळेत जाऊन आग विझवली। निप्पाणी अग्निशमन दलाचे ठाणाधिकारी YB कौजलगी, त्यांचे सहकारी SI खिचडी, YS मोमीन, US देवऋषी, LB भजंतरी, NS कमते या सर्वांनी मिळून ही आग विझवली। जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुरुवारी भारताच्या डी गुकेश अर्थात दोमाराजू गुकेश यांनी चीनच्या डिंग लेरेन याला पराभूत करत बुद्धिबळात जगज्जेता म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जागतिक अजिंक्यपद पटकावणारा पहिलाच बुद्धिबळपटू म्हणून गुकेश यांनी नवा विक्रमही केला। याच गुकेशने 10 वर्षापूर्वी वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी निप्पाणीत बुद्धिबळाची चाल खेळली होती। जगज्जेता झाल्यानंतर गुकेश याच्या निप्पाणीतील खेळाच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या आहेत। चिकोडी येथे जिल्हा मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर येऊन पाठिंबा देत आहेत। चिकोडी जिल्ह्यासाठी 6व्या दिवशीही धरणे सुरूच आहे। बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्हा या अधिवेशनातच घोषित करावा, या मागणीसाठी सोमवारपासून सुरू असलेले धरणे आंदोलन शनिवार दिनांक 14 रोजी 6व्या दिवशीही सुरूच राहिले। या आंदोलनाच्या ठिकाणी विविध क्षेत्रातील लोक येऊन पाठिंबा देत आहेत। भंडाऱ्याची अखंड उधळण आणि उदोगाई उदोचा अखंड जयघोष करत लाखो भाविकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सौदत्ती तालुक्यातील श्री रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त डोंगरावर दाखल झाल्यामुळे डोंगर गर्दीने फुलून गेला आहे। शनिवार व रविवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता मंदिर प्रशासनाच्या वतीने व्यक्त केली जात आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातील लाखो भाविक सौदत्ती डोंगरावर दाखल होत आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।